छत्रपती संभाजीनगर शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे। या वाटचालीमध्ये भारतीय जनता पार्टी मोलाची भूमिका बजावली आहे, असं प्रतिपादन प्रभाग क्रमांक 8 चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय अवताडे यांनी केले आहे। त्याचप्रमाणे विजयाचे निर्धार घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरले असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधी संवाद साधला असून तो पाहूयात। सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। निवडणुकीचा समाजसेवाचा ज्यांचा ध्यास, समाजसेवा हा त्यांचा श्वास असे प्रभाग क्रमांक 8 चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय अवताडे जे आपल्या सोबत आहे आणि आपण जाणून घेऊयात प्रभागाबद्दल त्यांचे काय विचार आहेत। भाऊ, प्रभागाबद्दल काय विचार? खरं तर भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर मध्ये स्वतःच्या ताकदीवरती आज निवडणूक लढतीये। मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वात देशामध्ये विकास चाललाय। राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्याचा विकास, राज्याची प्रगती एकदम प्रगतीपथावर आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये खऱ्या अर्थाने आमची सर्वांची महायुतीमध्ये लढण्याची इच्छा होती, पण काही जणांच्या हट्टापायी ही महायुती होऊ शकली नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टी आज स्वतःच्या ताकदीवर ही निवडणूक लढते। आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये, देशामध्ये भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास या विजनवर काम करत आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये जर आज या ठिकाणी आपल्याला रस्ते, रोड, लाईट, स्ट्रीट लाईट, आज बसेस, हे जे स्मार्ट शहर होतंय ते खऱ्या अर्थाने मोदीजींच्या आशीर्वादाने होतंय। मोदीजींनी 1000 करोड रुपये आपल्या शहरासाठी दिले। त्यामध्ये काम काय काय झाले तर आज 100 कोटी रुपयाच्या ज्या 100 बसेस आज आपल्या शहरामध्ये फिरताय। 200 करोड रुपयाचे मोदीजींनी पैसे दिले। आज शहराला सगळे सीसीटीव्ही कॅमेरे त्या माध्यमातून बसलेले। 150 करोड रुपयाचं काम, एक सफारी पार्क सारखं मोठं शहर हे आपल्या शहरामध्ये भव्य दिव्य उभारतंय। त्यामुळे शहराचे जे सिमेंट रस्ते होत आहे त्यासाठी 200 करोड रुपये माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजींनी दिलेले आहे। राज्याच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1680 कोटी रुपयाची पाण्याची योजना ही मंजूर करून दिली आणि त्यामध्ये 1000 कोटी रुपये मोदीजींनी दिले। म्हणजे आज 2800 कोटी रुपयाची जी योजना आहे, पाणी जर शहराला कोण देणार असेल तर ते या भारतीय जनता पार्टी हे पाणी देणार आहे। त्यामुळे मला विश्वास आहे, लोकांनाही माहिती आहे की मेजॉरिटी मध्ये आज भारतीय जनता पार्टीचा महापौर या छत्रपती संभाजीनगर मध्ये करायचा आहे। शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न होता, त्या कचऱ्यासाठी 250 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्कालीन मुख्यमंत्री असताना दिले। म्हणजे कचरा असेल, पाणी असेल, रोड असेल, वेगवेगळ्या ज्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही योजना आहे हे भारतीय जनता पार्टी कटिबद्ध त्यासाठी आहे आणि एक विजन आणि खऱ्या अर्थाने पाणी पुरवठ्याची योजना। शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे तर पाण्याचा आहे। 8 दिवसाला पाणी येतंय, पण मी तुमच्या एमसीएनच्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो, सगळ्या माय मावल्यांना मी एवढंच आवाहन करू इच्छितो की आपल्या माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेबांचं हे स्वप्न होतं आणि हे 2 महिन्यामध्ये हे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पर डे हे पाणी आपल्याला मिळणार आहे। पुढच्या 25 वर्षाचा विचार करून ही योजना तयार केलेली आहे। म्हणजे पुढचे 25 वर्ष मध्ये 25 लाख लोकसंख्या आणखी शहराची वाढली तरी दररोज शहराला पाणी मिळेल अशा व्यासाची ही मोठी लाईन आज आपल्या शहरामध्ये उभारते। याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे। प्रभागामध्ये असलेले पाण्याची समस्या, हर्सुलचं तळ आपल्याजवळ आहे तरी आपल्याला हर्सुलचे पाणी मिळत नाही, रस्त्यांची समस्या, याबद्दल प्रभागाबद्दल काय सांगू शकता? हे बघा, खऱ्या अर्थाने आता काही ठिकाणी रस्ते असेल, पाणी असेल, रोड असतील, ड्रेनेजचे काम असतील, प्रामुख्याने हे कामं प्रगतीपथावर आहेत। काही ठिकाणी काही अडचणी असतील तांत्रिक, पण मला सांगायचं की आता हे छोटे मोठे जे गोष्टी असतील, काय लोकांच्या विकासात्मक मूलभूत ज्या गरजा आहे हे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहेत।